आज मी एक बनवणार आहे सुपर अँड सिंपल असा फेस मास्क, जो की मी स्वतः पर्सनली खूप जास्त यूज करते। हा फेस मास्क 100% नॅचरल आणि होममेड असणार आहे, त्यामुळे तुम्ही तर टेन्शन फ्रीच राहा। ह्या फेस मास्क मध्ये मी आपल्या किचन मध्ये जे इझिली अवेलेबल असणारे इन्ग्रेडियंट्स मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। सो क्युटीज, तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर हा फेस मास्क तुमच्यासाठी एकदम परफेक्ट राहणार आहे। हा फेस मास्क स्किनला डीपली मॉइश्चराइज करतं, स्किन ग्लोईंग आणि स्मूथ करायचे ट्राय करतं। तर हा फेस मास्क मी कसा बनवते चला तर बघूया। चला तर आपण याच्यामध्ये आता 1 चमचा बेसन ॲड करणार आहोत। बेसन ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपण हळद ॲड करणार आहोत। हळद ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मध आणि 2 चमचे त्याच्यामध्ये आपण योगर्ट ॲड करणार आहोत। योगर्ट ॲड केल्यानंतर त्याला आपण एकदम प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं, कुठलाही लम्प्स राहता कामा नये। लम्प्स राहिला तर आपली पेस्ट प्रॉपर होणार नाही। ती बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पेस्ट अशी स्मूथ झाली पाहिजे। सो आपला फेस मास्क हा रेडी झालेला आहे आणि मी तो आता अप्लाय करणार आहे तुमच्यासमोर। तुम्ही अप्लाय करायच्या आधी एकदा फेस वॉश केलं तर ते खरंच खूप स्किनला बेस्ट रिझल्ट देतं। तर मी फेस वॉश न करताच अप्लाय करते, कारण की मी व्हिडिओ बनवते। चला तर आपण फेस मास्क हा अप्लाय करू। मी हा अप्लाय करते हातानेच, कारण की माझ्याकडे ब्रश नाही आणि मी हाताने लावणे इज बेटर असं समजतं, कारण की ते हाताने खूप व्यवस्थित अप्लाय होतं। बघा तुम्ही, याचा टेक्स्चर किती खरंच सुंदर झाले। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। फेस मास्क कुठला पण यूज करा, बट जेव्हा तो आपण रब करतो किंवा फेस वॉश करतो ना, तर फेस वॉश करताना कधी पण फेस मास्क असा डॅब रिमूव्ह करायचा, म्हणजे रब करायचा, रब करत करत तो काढायचा। तो हा मास्क मी 15 to 20 मिनिट्स ठेवणार आहे, तुम्ही पण ठेवा। भेटूया 20 मिनिट्स नंतर। A few moments later. आता आफ्टर फेस वॉश माझी स्किन किती ग्लो आणि एकदम सॉफ्ट झाली आहे ते तुम्ही बघू शकता। आफ्टर फेस वॉश तुम्ही कुठलं पण मॉइश्चरायझर यूज करू शकता अकॉर्डिंग टू युअर स्किन टाइप। हा फेस मास्क तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, घरच्या घरी 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सने हा बनवलेला आहे। सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।